तरी आपल्याला अडचण नाही मित्रांनो. आणि म्हणून मला सांगायचंय की आपल्यातलाच युवक एकनाथ भाऊ मध्ये अक्षय उगले आणि आपल्या समोर बसलेली जी टीम आहे ती जरी वेगवेगळ्या संघटनेची असेल, पदाधिकारी असतील, परंतु असे तरुण जर पुढे येत असतील तर ह्या तरुणांबरोबर खांद्याला खांदा देऊन ही सर्व टीम तुमच्या बरोबर असेल. कधी तुम्हाला अडचण येऊ द्या, कोणत्याही क्षणी अडचण येऊ द्या, ही टीम तुमच्या बरोबर अर्ध्या रात्रीला तुमच्या बरोबर असेल. समाजावर होत असलेला अन्याय जर दूर करायचा असेल, तुमच्या सारख्या तरुणांमधला रक्त जाग झालं पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंगातलं रक्त, शरीरातलं रक्त जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत माझा समाज, माझा तरुण या सर्व भांडवलशाहीच्या आणि राजकारण्यांच्या दाव्याला बांधलेला जो आहे तो सुटला जाणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतोय की माझा जर समाज सुधारायचा असेल, युवक सुधारायचा असेल, तर इथल्या तरुणानं, युवकांनी, विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे आपलं पाऊल उचललं पाहिजे. काम आपले रोजचेच आहेत. कुठं वाटे नाही जायचं असेल, आपली शेती बघायची असेल, तर खरोखर जर आपल्याला आपलं घर पुढे न्यायचं असेल, गाव पुढे न्यायचं असेल, तर आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. जसं आपण शिकलो तसं आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. मागच्या वेळी या ठिकाणी मी आल्यानंतर मी सांगितलं आणि काही या ठिकाणच्या काही गोष्टी माहीत झाल्या. खेद वाटतोय अशा गोष्टींचा की 10-10, 15-15 वर्ष या गावामध्ये जर चालक नसेल, या गावामध्ये जर मालक नसेल, या गावामध्ये चाकर नसेल, तर हे गाव चालणार नाही. आणि हे गाव जर चाललं नाही, या गावामध्ये जर शासनाच्या विविध योजना आल्या नाही, तर हे गाव गाव राहणार नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे या निमित्तानं की जर आपल्या गावामध्ये 10-10, 15-15 वर्षे सरपंच नसेल तर हे गाव कसं चालेल. आणि म्हणून मला सांगायचंय, येणाऱ्या भविष्यामध्ये, येणाऱ्या काळामध्ये या गावाला जर चांगला सुशिक्षित सरपंच द्यायचा असेल तर आपण आपापल्या मधले तंटे जे काय असतील ते मिटवले पाहिजे. आणि अशा युवकांनी पुढे आलं पाहिजे की जे कुठल्याही भांडवलदारांना भीक घालणार नाही, इथल्या दडपशाहीला भीक घालणार नाही, खंबीरपणाने पुढे आलं पाहिजे आणि या गावाचं नेतृत्व आपण केलं पाहिजे. खरं तर काल मला एकनाथ भाऊंनी मला सांगितलं नाही, परंतु जी काही मला माहिती मिळाली ती अत्यंत भयानक आहे. आणि माझा आवाज त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि नक्कीच पोहोचेल. आणि भांडवलांना तुम्हाला मला सांगायचंय की हे पत्रक फाडत असताना तुम्ही 17 वेळा विचार करायला लागत होता की या पत्रकांवर ज्या राया ठाकरेंचा फोटो आहे, राघोजी भांगरेंचा फोटो आहे, आपल्या समाजामध्ये रात्रंदिवस काम करतात. आणि त्या नेत्यांचे, त्या क्रांतिकारकांचे जर तुम्ही पोस्टर फाडीत असेल तर तुमच्यासारखे नालायक तुम्हीच आहात. याच्यावर काय आहे? या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. काय मागण्या केल्या आपण? पिढ्या गेल्या ज्या फॉरेस्ट मध्ये माझा आदिवासी समाज रात्रंदिवस कावर कष्ट करतोय, ती जमीन त्या कष्टकऱ्याच्या नावावर झाली पाहिजे. अनेक
फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी या माझ्या आदिवासी समाजाला अन्याय केलाय. पोटाची खळगी भरण्यासाठी, तीसभर खळगी भरण्यासाठी अनेक माझ्या आया बहिणींना, युवकांना त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्रास दिला, तरी सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. आणि अशा सर्व कष्टकऱ्यांना या युवकांची गरज आहे. काय मागतोय आम्ही? माझा तालुका सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. माझा युवक मुंबई, दिल्ली, कलकत्ता पर्यंत गेला पाहिजे. म्हणून या तालुक्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातून रेल्वे गेली पाहिजे. रेल्वेची का गरज आहे? आपल्या तेच काही भांडवल म्हणतात की रेल्वेमुळे आमची नुकसान होईल. अरे मला हे सांगायचंय, या तालुक्यातून जर रेल्वे गेली तर इथला युवक नोकरीसाठी पुण्याला जाऊ शकतो, नाशिकला जाऊ शकतो, मुंबईला जाऊ शकतो. इथला विद्यार्थी शिक्षणासाठी काही तासामध्ये पुण्यात जाईल, नाशिकला जाईल. आणि या ठिकाणी जे काही उद्योग वाढतील त्या ठिकाणी त्या युवकाला, युवतीला, माझ्या आदिवासी समाजाला नोकरी मिळेल, हाताला काम मिळेल, शिक्षण. म्हणून आम्ही म्हणतो या तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे. दुसरी मागणी आपली काय आहे? या ठिकाणी पिढ्यानपिढ्या गेल्या. माझा आवाज त्या नेत्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि पोहोचेलच. तुम्ही ज्यांच्या जीवावर पिढ्यानपिढ्या राजकारण केलं, पण माझा जो आदिवासी समाज आजही जो काही खचलेला आहे, त्या युवकांसाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी, इथून थोडं जर पुढे गेलं तर पाणी दिसतंय, पण तेच पाणी उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी ना पाणी दिसतंय ना काही दिसतंय. माझ्या माय माऊली अनेक किलोमीटर जाऊन घोटभर पाणी आणण्यासाठी रात्रीचा दिवस करून रात्री 1-1, 2-2, 3-3 वाजेपर्यंत नंबर लावून असतात. जितकं पाणी मिळेल ते पाणी आणलं जातंय. ते पाणी इतकं सोपं नाही. या ठिकाणी अनेक या जंगलामध्ये हिंस्र प्राणी आहेत. वाघ असेल, चित्ता असेल, त्या अनेक त्या प्राण्यांना सामोरं जाऊन माझी महिला पाणी आणत असते. पण इथल्या राजकारणी लोकांना त्याच्याशी काही घेणं पडलेलं नाही. निवडणुका आल्यानंतर अनेक वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे झेंडे आपल्यापर्यंत घेऊन येतात. गोड बोलून आपल्याकडून मतदान करून घेतलं जातंय. परंतु त्यांना हे दिसत नाही की जे आमच्या जीवावर 5 वर्षे एक मत केल्यानंतर 5 वर्षे अनेक पिढ्या खात बसतील, अनेक बिल्डिंगांवर बिल्डिंगा बांधतील, पण माझा आदिवासी समाज आहे त्या स्थितीमध्ये, आहे त्या झोपडीमध्ये, तिथंच मेला जातोय. मेल्यानंतर मौतीला 10व्याला 13व्याला इतके काही नेते आणि इतके काही पुढारी त्या वेळेस येतात की बोलण्यासाठी रीग लागलेली असते, पण माझा आदिवासी समाज सुधारण्यासाठी कधी आपल्याला एकत्रित बोलवलं जाणार नाही. आणि म्हणून या युवकांनी ठरवलंय